पाकिस्तान न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट करत आहे. हे मी नाही तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय, की फक्त पाकिस्तानच नाही, तर ज्या देशांमध्ये मीडिया फ्री नाहीये, जसं नॉर्थ कोरिया आहे, चीन आहे किंवा रशिया आहे, हे देश सुद्धा कंटिन्युअसली न्यूक्लिअर वेपन आहे ते टेस्ट करत आहेत. मग यूएसएला सुद्धा आता हे रिझ्यूम करायला पाहिजे. यावर डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं, की मग अमेरिकेमध्ये असं का नाहीये किंवा ह्या सर्व ज्या बाबी आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत, ह्या मीडियामध्ये का येत नाही? अमेरिकेमध्ये जे होत आहे ते समोर का येतात? तर ऑब्व्हियस आहे, की या देशांमध्ये सर्व काय आहे? मीडिया हे कंट्रोल आहेत किंवा जे तिची जी सरकार आहे, ते कंट्रोल करत आहे. अमेरिकेमध्ये ते नाहीये. जर अमेरिकेमध्ये असं काही सिक्रेटली जर करतो म्हटलं, तर नक्कीच लगेच काय तर ते मीडियामध्ये येणार आणि लोकं काय तर त्याला अपोज करतील म्हणून. आता ही किती सत्य आहे, किती खोटं आहे, हे तर डोनाल्ड ट्रम्प यांनाच माहीत आणि तुम्हाला पण चांगलं माहीत आहे. पण यावर मी तर एवढं तर नक्की म्हणणार, की नवाज शरीफ आहे किंवा पाकिस्तान आहे, ते तर नक्की फ्रस्ट्रेट झाले असणार, की या व्यक्तीची एवढी चापलुसी केली, या व्यक्तीला खूप तारीफ केलं, याला नोबेल प्राइजसाठी नॉमिनेट सुद्धा केलं, तरी पण हा सगळ्या जगासमोर येऊन सर्व काय तर ते सत्य सांगतोय म्हणून.